पोटासाठी औषधी गुणांनी भरपूर असलेल्या ओव्याच्या पानांची कुरकुरीत भजी तयार करूया। ओव्याची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे मी 21 ते 22 मध्यम आकाराची ओव्याची पानं घेतलेली आहेत। ही पानं पाण्यामध्ये थोडं मीठ घालून 10 मिनिटसाठी भिजवून घेऊया, म्हणजे त्यावर काही कीटाणू असतील तर ते नष्ट होतील। 10 मिनिट नंतर पुन्हा 2 पाण्यामध्ये पानं धुवून घ्यायची आणि उभी उभी चिरून घ्यायची। 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून तोपर्यंत कांदा मिठामध्ये मिक्स करायचा जोपर्यंत त्यातलं एक्स्ट्राचं पाणी बाहेर पडत नाही। त्यानंतर घालूया चिरलेली ओव्याची पानं, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 ते 4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बेसन अर्धा कप, तांदळाचं पीठ 1 चमचा, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, ओवा 1 छोटा चमचा आणि तुमच्या घरगुती जेवढे मसाले असतील, हळद, लाल मिरची, गरम मसाला, धणे पावडर सर्व घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं। बेसन नंतर कमी वाटलं तर ॲड करायचं। त्यानंतर गोल गोल भजी करून तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे।